मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर व्हेरी स्मॉल. ओके, ते बघण्यासाठी आपल्याला मायक्रोस्कोपची आवश्यकता पडते. ते फास्ट ग्रोईंग असतात, रॅपिडली. तुम्हाला सांगितलं बॅक्टेरियाचं जवळजवळ एक डबलिंग पिरियड असतो, तो कमीत कमी एका तासापासून मीन्स हाफ हाफ पासून तर 5 पर्यंत असतं त्यांचं. आणि देन ते हॅबिटेट असतं, त्यांचं हॅबिटेशन सांगितलं तुम्हाला. तर हॅबिटेशनमध्ये ते फ्रॉम एक्स्ट्रीम टेम्परेचरपर्यंत विथस्टँड करू शकतात. म्हणजे एक हॉट स्प्रिंग्समध्ये पण असू शकतात आणि इन टेम्परेट झोनमध्ये पण असू शकतात. ओके, इन कोल्ड कंडिशनमध्ये पण बॅक्टेरिया सर्वाईव्ह करतात. वाईड हॅबिटेशन रेंज आहे त्यांची अकॉर्डिंग टू द ग्लोबल लेवल. ओके, दे आर नॉट अलोन. मीन्स ते कधीही असं एक स्कॅटर्ड पद्धतीने लिव्हिंग करत नाही. दे लिव्हिंग इन अ ग्रुप. ओके, बॅक्टेरियल कॉलनी बघितली तुम्ही, किंवा फंगस बघितली, किंवा अदर मायक्रो ऑर्गॅनिझम्स बघितलं, दे लिव्ह इन अ कॉलनी. ओके, स्कॅटर नसतात, ते लिव्ह इन अ कॉलनी. मीन्स एक बॅक्टेरिया जरी असला तिथं त्याचं बायनरी फ्युजन झालं, त्याचं रिप्रोडक्शन होत जातं आणि त्याच ठिकाणी त्याची कॉलनी बनत जाते. पर्टिक्युलरली जे कम्युनिटी असते बॅक्टेरियाची, ती कम्युनिटीला पर्टिक्युलरली असं सिंगल बॅक्टेरिया असं सिग्नल प्रोव्हाइड करत असतं की त्या सिग्नलायझेशनमुळं सगळे एकत्रित राहतात बॅक्टेरिया. त्याला पर्टिक्युलर एक क्वारम सेन्सिंग म्हणून टर्म आहे. त्याला क्वारम सेन्सिंगमुळे ते बॅक्टेरिया पॉप्युलेशनमध्ये असतात. दे डोंट लिव्ह इन अ अलोन. ओके, क्लिअर. देन communities are either swimming freely or attached to the surface. मीन्स ज्या बॅक्टेरियल पॉप्युलेशन कम्युनिटी आहेत, तर त्या अशा एक तर स्विम करतात फ्रीली. त्या कम्युनिटी म्हणजे एकत्रच असतात कम्युनिटी, पण त्यांची कम्युनिटी एक स्विम करतात असं फ्रीली. देन अटॅच टू द सरफेस ऑफ द वॉटर बॉडीज असतात डिफरंट. त्या वॉटर बॉडीजमध्ये सरफेसवरती पण बॅक्टेरियल कॉलनीज असू शकतात. ओके, देन इंटरॅक्शन बिटवीन कम्युनिटीज. ते त्यांचं इंटरॅक्शन इच अदरमध्ये कधी कधी दोन कॉलनीजमध्ये हार्मफुल पण असू शकतं आणि कधी कधी बेनिफिशियल पण असू शकतं. ओके, मीन्स दे समटाईम्स सिम्बायोटिक, बट इन केस ऑफ मे बी इन अदर सेन्स इट मे बी अँटॅगोनिस्टिक. ओके, अँटॅगोनिस्टिक म्हणजे एकमेकांना हानिकारक असणं, त्याला अँटॅगोनिस्टिक म्हणतात. आणि सिम्बायोटिक मीन्स एकमेकांना बेनिफिशियल असतं, त्यांना सिम्बायोटिक म्हणतात. एक मिनिट हा, बाकीच्यांना ऍड करून घेतो मी. याच्यात डायरेक्ट ऑप्शन नाही वाटतं ऍड करायचं, वरती येत तसं, परत रिटर्न जावं लागतं याच्यात. ओके, नेक्स्ट स्लाइडमध्ये. तर मायक्रोब्स आपल्या याच्यामध्ये आहेत, तर ते सम आर पॅथोजेनिक्स. मीन्स मॅक्झिमम आर पॅथोजेनिक्स आहेत बॅक्टेरिया. तर त्यांच्यामुळे व्हरायटी ऑफ नंबर ऑफ डिसिजेस होतात. प्लांट डिसिजेस किंवा ॲनिमल डिसिजेस होतात. ते डिकम्पोज करतात ऑर्गॅनिक वेस्ट. ओके, दे डिकम्पोज द ऑर्गॅनिक वेस्ट. ऑर्गॅनिक जे तुमचं पालापाचोळा असतं, प्लांट ऑर्गॅनिक मॅटर असतं. ऑर्गॅनिक मॅटरमध्ये डिफरंट सेल्युलोज असतो. तुमची सेल वॉल जरी बघितली, प्लांट सेल बघितली, तर ती रिजिड असते. ओके, ॲनिमल सेल कशी असते, फ्लॅसिड असते, पण प्लांट सेल काय रिजिड असते. प्लांट सेल रिजिड असल्यामुळे त्याच्यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम वगैरे किंवा सेल्युलोज असल्यामुळे रिजिडिटी येते. प्लांट्समध्ये बघितलं तर प्लांट्समध्ये रिजिडिटी असते ना, ॲनिमल्स मध्ये रिजिडिटी नसते, बिकॉज ऑफ देअर डिफरन्स ऑफ सेल्स. ओके, तर ते डिकम्पोजिशन होण्यासाठी, मीन्स डिकम्पोजिशन म्हणजे काय, तर सेल्युलोज, लिग्निन, पेक्टिन हे जे कंपाऊंड असतात प्लांटमध्ये, त्यांचं सिम्पलर फॉर्ममध्ये, ते कॉम्प्लेक्स कंपाऊंड आहेत, तर त्यांचं सिम्पलर फॉर्ममध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी आपल्याला काय लागतात, बॅक्टेरिया लागतात. म्हणजे वर्ल्डमध्ये जेवढंही डिकम्पोजिशन होतं, दे आर these carried out by different microorganisms. Okay, different bacteria, funguses, they secrete the
एन्झाईम्स. ओके, सेल्युलोजला डिकम्पोज करण्यासाठी सेल्युलेज एन्झाईम सिक्रेट करावं लागेल. पेक्टिनला डिग्रेड करण्यासाठी पेक्टिनेज एन्झाईम सिक्रेट करावं लागेल मायक्रोब्सला, तेव्हा त्यांचं डिग्रेडेशन होतं. मीन्स दे प्रोव्हाइड अ हेल्थी इकोसिस्टम फॉर लिव्हिंग ऑल अदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. ओके, देन प्रोड्युसेस थ्रू फोटोसिंथेसिस. जसं तुम्हाला सांगितलं होतं आधी, बॅक्टेरिया जनरली हे करत नाही. काय, बॅक्टेरिया फोटोसिंथेसिस करत नाही, पण एक्सेप्शन ऑलवेज. ओके, काही एक्सेप्शन असतात. म्हणजे मी असं सांगितलं आधी की बॅक्टेरिया फोटोसिंथेसिस करत नाही, मग याचा अर्थ एक सर्वच बॅक्टेरिया फोटोसिंथेसिस करत नाही असं नाही होत. एक दोन एक्सेप्शन असतात त्याच्यामध्ये की ते फोटोसिंथेसिस करतात. ओके, त्याच्यामध्ये ग्रीन सल्फर बॅक्टेरिया किंवा पर्पल सल्फर बॅक्टेरिया आहेत, त्यांच्यामध्ये फोटोसिंथेसिस होतं. म्हणजे ज्यांच्यामध्ये इलेक्ट्रॉन फोटोसिंथेसिस, म्हणजे तुम्हाला माहिती आहे फोटोसिंथेसिस म्हणजे कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर पासून आपल्याला काय बनायचं आहे, ग्लुकोज बनवायचं आहे. तर इथं पर्पल सल्फर बॅक्टेरिया आहे, तो कार्बन डायऑक्साईड यूज करतो ॲटमॉस्फिअर मधला, आणि वॉटरच्या ऐवजी तो यूज करतो हायड्रोजन डायसल्फाईड. ओके, म्हणजे सल्फर बॅक्टेरिया त्याच्यामुळे म्हणतात. हायड्रोजन ही यूज instead of water use the disulfide compound. Okay, hydrogen disulfide use instead of water, and CO2 तर जनरली यूज होतोच फोटोसिंथेसिस मध्ये. ओके, नंतर प्ले रोल इन इंडस्ट्री. डिफरंट फर्मेंटेशन प्रॉडक्ट्स आहेत तुमचे. फर्मेंटेशन म्हणजे काय, अनएरोबिक रेस्पिरेशन जिथं होतं तिथं फर्मेंटेशन होतं. एरोबिक आणि अनएरोबिक तुम्हाला माहिती आहे का सगळ्यांना? हॅलो हॅलो, येस ऑर नो? एरोबिक अनएरोबिक काय असतं? आवाज येतोय का माझा सगळ्यांना? हॅलो येस सर. येतोय का आवाज सगळ्यांना? Yes, sir. येस सर. एरोबिक मीन्स रेस्पिरेशन साठी ऑक्सिजन यूज करतात, तर त्याला एरोबिक म्हणतात. आणि अनएरोबिक मीन्स रेस्पिरेशन साठी ऑक्सिजन मीन्स त्यांचं ऑक्सिजनचा यूज नसतो तिथं, त्याला अनएरोबिक रेस्पिरेशन म्हणतात. ओके, मग जिथं ऑक्सिजनचा यूज होत नाही अनएरोबिक कंडिशनला, तिथं फर्मेंटेशन होतं. ओके, ते फर्मेंटेशनमुळे काय होतं, अल्कोहोल किंवा ॲसिटोन तयार होतं, लॅक्टिक ॲसिड तयार होतं, डिफरंट ॲसिड्स डेव्हलप होतात त्याच्यामुळं. ओके, इथेनॉल जनरली जेव्हा कार्बन फोटोसिंथेसिसमध्ये आपण सिम्पल मॉलिक्यूल टू कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल डेव्हलप होतो, मग ग्लुकोज. आणि रेस्पिरेशनमध्ये काय होतं, ग्लुकोजचं ब्रेकडाऊन होतं. तर जर आपल्या ॲनिमल्समध्ये बघितलं, ग्लुकोजचं ब्रेकडाऊन कशामध्ये होतं, तर एनर्जी अँड वॉटर. ओके, CO2 अँड वॉटर आणि एनर्जीमध्ये होतं, ATP मध्ये होतं. पण बट इन केस ऑफ मायक्रोब्स, ओके, त्यांच्यामध्ये ऑक्सिजन यूज करत नाही ते, त्याच्यामुळं अनएरोबिक रेस्पिरेशन होतं आणि इनकम्प्लीट ब्रेकडाऊन होतं. त्याच्यामध्ये मग ग्लुकोजचं इनकम्प्लीट ब्रेकडाऊन होतं. त्याच्यामध्ये इथेनॉल मीन्स अल्कोहोल्स, ॲसिटोन, डिफरंट लॅक्टिक ॲसिड असे बाय प्रॉडक्ट्स डेव्हलप होत असतात. ओके, मीन्स इंडस्ट्रीमध्ये अल्कोहोल प्रोडक्शनसाठी रोल आहे बॅक्टेरियाचा. ओके, बॅक्टेरिया काय डिफरंट इस्ट असतील त्याचा प्रोड्यूस फर्मेंटेड फूड. तर तुम्हाला सांगितलं विनेगर मीन्स इट इज अ सोल्युशन ऑफ 8 to 10% सोल्युशन ऑफ ॲसिटिक ॲसिड. ओके, ॲसिटिक ॲसिडचं 8 to 10% सोल्युशन असतं, त्याला विनेगर म्हणतात. विनेगर जनरली यूज ॲज अ प्रिझर्वेटिव्ह म्हणून यूज करतात त्याला. तर ते पण तयार होतं ॲसिटिक ॲसिड फर्मेंटेड. नंतर चीज आणि ब्रेड. डेअरी इंडस्ट्रीमध्ये चीज किंवा आपण दही मध्ये जे स्टार्टर सोल्युशन वापरतो, ओके, फॉर मेकिंग दही, ते असतं लॅक्टिक ॲसिड. मीन्स लॅक्टोबॅसिलस बॅक्टेरियाचं स्टार्टर कल्चर असतं. दे कॅरीड आउट द फर्मेंटेशन इन अ चीज ऑर इन डेअरी प्रॉडक्ट्स. ओके, ब्रेड इंडस्ट्रीमध्ये, तर ब्रेड इंडस्ट्रीमध्ये तुम्ही बघितलं असेल असे ब्रेड कोरुगेटेड का असतात. ओके, फ्लफी असतात आणि कोरुगेटेड असतात, बिकॉज ऑफ द प्रोडक्शन ऑफ कार्बन डायऑक्साईड विदिन दॅट सेल्स. ओके, तर मध्ये कार्बन डायऑक्साईड तयार झाल्यानंतर मध्ये असं सच्छिद्र
ब्रेड तयार होतात. ओके, त्याला कोरुगेटेड पॅटर्न डेव्हलप होतो ब्रेडमध्ये ड्यू टू द कार्बन डायऑक्साईड अक्युमुलेशन. देन प्रोड्यूस प्रॉडक्ट यूज इन मॅन्युफॅक्चरिंग सेल्युलेज अँड इन्सुलिन. ओके, मीन्स डिफरंट मायक्रोब्स असतात ते सेल्युलेज जे एन्झाईम आहे ते डेव्हलप करण्यासाठी यूज केला जातो. सेल्युलोजचा बऱ्याचशा इंडस्ट्रीमध्ये यूज आहे. इन कॉटन इंडस्ट्री किंवा अदर ज्या फार्मास्युटिकल इंडस्ट्री असतील त्यांच्यामध्ये सेल्युलोजचा यूज आहे. नंतर परत इन्सुलिन, यु नो द इन्सुलिन. इन्सुलिनचं काय रोल आहे ह्युमन बॉडीमध्ये? ओके, कोणाला तरी जॉईन करायचं वाटतं, मी जॉईन करून घेतो. इन्सुलिनचा काय रोल आहे ह्युमन बॉडीमध्ये? तर इन्सुलिनचा रोल असा आहे, एक प्रोटीन आहे ते कंट्रोल करतं ग्लुकोज लेवलला. ओके, बॉडीमध्ये पर्टिक्युलर लेवलच्या वरती ग्लुकोज झालं म्हणजे शुगर वाढली तर डायबेटिक पेशंट जे असतात त्यांची शुगर कंट्रोलमध्ये राहत नाही. तर ते शुगर वाढल्यानंतर बॉडीमध्ये हार्मफुल इफेक्ट्स होतात. त्याच्यामुळे इन्सुलिन एक प्रोटीन आहे, ते प्रोटीन इन्सुलिन कंट्रोल करण्याचं काम करतं. ओके, बॉडीमध्ये. मग जर हे इन्सुलिनचे इंजेक्शन घेतात, माहिती आहे ना, इन्सुलिनचे शॉट्स घेतात, तर इन्सुलिनचे शॉट्स, इन्सुलिन कसं डेव्हलप केलं आहे? मायक्रोब्स पासूनच डेव्हलप केलेलं आहे. ओके, तर ते जो जीन असतो, इन्सुलिन प्रोडक्शन जीन असतो ह्युमनचा, तो बॅक्टेरियामध्ये टाकलेला आहे आणि ते बॅक्टेरिया परत इन्सुलिन डेव्हलप करतो. ओके, नंतर परत फूड तुम्हाला सांगितलंच, फूडमध्ये चीज किंवा लॅक्टोबॅसिलस फर्मेंटेशन, मिल्कचं फर्मेंटेशन करण्यासाठी लॅक्टोबॅसिलस वगैरे यूज करतात. नंतर वॉटर ट्रीटमेंट, जर जे इंडस्ट्रियल वॉटर असतं ते खूप अनडायजेस्टेड फॉर्ममध्ये असतं, मीन्स हानिकारक असतं खूप, त्यांच्यामध्ये ऑर्गॅनिक वगैरे मॅटर असतं, खूप ओडर किंवा नॉक्झियस गॅस वगैरे असतात, त्याच्यामध्ये पॅथोजन्स असतात. तर मग ते ऑर्गॅनिक वॉटरचं ट्रीटमेंट करण्यासाठी, रिसायकलिंग करण्यासाठी, ते वॉटर इफ्लुएंट जे असतं इंडस्ट्रीचं, ते रिट्रीटमेंट करण्यासाठी डिफरंट बॅक्टेरिया, मिथेनोजेनिक बॅक्टेरिया यूज केले जातात. त्याच्यामुळं अमोनिया डेव्हलप होतो आणि ते अमोनिया या डेव्हलप नंतर झाल्यानंतर ते वॉटर युजेबल होतं. मीन्स आपण टॅप वॉटर, मीन्स टॅप मॅट ॲज अ टॅप वॉटर सुद्धा यूज नाही करू शकत त्याला, पण आपण ॲग्रिकल्चरसाठी यूज करू शकतो त्या वॉटरचं. मीन्स मायक्रोबचा रोल आहे वॉटर ट्रीटमेंटसाठी इथं. नंतर नेक्स्ट, एनर्जी प्रोडक्शन ऑफ मिथेन. यु नो द मिथेन गॅस ॲज अ बायोफ्युल. ओके, त्याचा बायोफ्युल म्हणून यूज केला जातो मिथेन गॅसचा. तर जे बायोडायजेस्टर असतात, बायोगॅस प्लांट असतो आपला, तर बायोगॅस प्लांटमध्ये काय होतं, डिफरंट मिथेनोजेनिक बॅक्टेरिया असतात. ते मिथेनोजेनिक बॅक्टेरिया फर्मेंटेशन करतात, अनएरोबिक फर्मेंटेशन करतात इन द ॲब्सेन्स ऑफ ऑक्सिजन. ओके, तर ते डेव्हलप करतात मिथेन गॅस. मिथेन गॅस डेव्हलप झाल्यानंतर वी कॅन यूज ॲज अ बायोफ्युल. ओके, एनर्जी मीन्स यूज कुकिंग पर्पजसाठी आपण त्या मिथेन गॅसचा यूज करू शकतो. मिथेनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सांगू शकतो कोणी? एनीवन? What is the formula of methane gas? CH4. Yes, CH4. CH4. Ammonia, NH. CH. अमोनियाचं काय असतं? NH4. NH3 ammonia. NH3 असतं. ओके, तर नेक्स्ट, तर लॅबोरेटरीज किंवा सायन्सच्या लॅबोरेटरीज आहे तिथं बॅक्टेरिया खूप मोठ्या प्रमाणात, बायोटेक्नॉलॉजिकल टूल्स किंवा जेनेटिक इंजिनिअरिंगमध्ये खूप मोठ्या प्रमाणात यूज होत असतो बॅक्टेरिया किंवा मायक्रोबचा. नंतर नेक्स्ट आहे बायोलॉजिकल वेअरफेअर. मीन्स सेकंड वर्ल्ड वॉर किंवा फर्स्ट वर्ल्ड वॉर झालं होतं त्यावेळेस डिफरंट कंट्रीजने पॅथोजन्स ॲज अ यूज केलं होतं पॅन्डेमिक डेव्हलप करण्यासाठी. पॅथोजन्स यूज केले होते, मीन्स दिसचं हार्मफुल इफेक्ट फॉर ह्युमन्स. ओके,
मीन्स निगेटिव्ह रोल पण आहे पॅथोजनचा. नेक्स्ट आहे ॲग्रिकल्चरमध्ये काय यूज आहे मायक्रोब्स अँड ॲग्रिकल्चर. ओके, ॲग्रिकल्चरमध्ये डिफरंट, आता नायट्रोजन सायकल, नायट्रोजन फिक्सेशन घेतलं तुम्ही तर त्याच्यामध्ये जो लेग्युमिनस प्लांट्स असतात त्या लेग्युमिनस प्लांटच्या रूटवरती रूट नोड्यूल्स असतात. ओके, तर रूट नोड्यूल्स म्हणजे काय असतात, रायझोबियम बॅक्टेरियाच्या कॉलनीज असतात. ओके, रूट नोड्यूल्समध्ये रायझोबियम बॅक्टेरिया असतो जो सिम्बायोटिक असोसिएशनने नायट्रोजन फिक्स करतो. ओके, मीन्स नायट्रोजन प्लांट्सला कसं अवेलेबल होतं इन द फॉर्म ऑफ कॅटायन्स. ओके, नायट्रेट अँड नायट्राइट फॉर्ममध्ये NO3 और NO2 फॉर्ममध्ये अवेलेबल होतो. अदर दॅन कोणत्याही फॉर्ममध्ये प्लांट त्याला ॲब्सॉर्ब नाही करू शकत. ठीक आहे, तर मग तो नायट्रोजन, मॅक्झिमम नायट्रोजन कुठं आहे, ॲटमॉस्फिअरमध्ये. ओके, ॲटमॉस्फिअरमध्ये मॅक्झिमम नायट्रोजन आहे. तर तो मॉलिक्युलर ऑक्सिजन मीन्स N2 कन्व्हर्जन करण्यासाठी अवेलेबल फॉर्ममध्ये आणण्यासाठी डिफरंट मायक्रोब्स आहेत ते हेल्प करतात. ओके, रायझोबियम N2 यूज करतो. नंतर त्याच्यामध्ये डिफरंट नायट्रोसोमोनास, नायट्रोबॅक्टर, नायट्रोसोकोकस जे बॅक्टेरिया आहेत त्यांचं कॅरीड आउट करतं. अमोनिफिकेशन असेल, नंतर नायट्रिफिकेशन असेल, ते कॅरीड आउट करतं आणि प्लांट्सला अवेलेबल करून देतं. ठीक आहे, तर नायट्रोजन सायकलमध्ये ते डिटेल येऊन जातं नंतर तुमचं नेक्स्ट जेव्हा सायकल शिकू आपण तेव्हा येऊन जाईल डिटेलमध्ये. तर इथं फक्त लक्षात ठेवा, जे नायट्रोजन किंवा अदर कार्बन सायकल आहे किंवा सल्फर सायकल आहे ते अवेलेबल करून देत आहे मायक्रोब्स. ओके, प्लांटला. तर अदर आहेत रुमेन मायक्रोब्स, मीन्स जे रुमिनंट ॲनिमल आहेत. ओके, जे काऊ झालं किंवा बफेलो झालं. ओके, अदर जे रुमिनंट ॲनिमल्स आहेत त्यांच्या डायजेस्टिव्ह ट्रॅक, म्हणजे ह्युमनच्या डायजेस्टिव्ह ट्रॅकमध्ये पण खूप मोठ्या प्रमाणात बॅक्टेरिया असतात. ओके, हेल्पफुल, जवळजवळ खूप हेल्पफुल असतात ते बॅक्टेरिया हेल्प फॉर डायजेशन ऑफ द कंपाऊंड फूड. ओके, जे कंपाऊंड फूड असतं ते त्यांचं डायजेशन होण्यासाठी हेल्प करतं. बट ह्युमन्समध्ये कमी प्रमाणात आहे डायजेशनसाठी. पण जे रुमिनंट ॲनिमल्स आहेत ते काय करतात, एकाच वेळेस त्यांचं फूड खूप खातात आणि नंतर ते परत रुमिनेशन करतात. ते रुमिनेशन करण्याच्या वेळेस ते परत याच्यामध्ये जातं. ओके, पोटात जातं. स्टमकमध्ये गेल्यानंतर जे त्यांचं एलिमेंटरी कॅनल असतो, एलिमेंटरी कॅनलमध्ये पूर्ण बॅक्टेरियाज असतात ते डायजेस्ट करण्यासाठी मदत करतात. ओके, डिफरंट एन्झाईम्स सिक्रेट करण्यासाठी मदत करतात आणि त्याच्यामुळे डायजेशन इझिली होतं. ओके, नंतर तुम्हाला सांगितलं सायकल्स. नंतर कॉजेस डिसीजेस टू ॲनिमल अँड प्लांट्स. डिफरंट डिसीज होतात प्लांट्समध्ये किंवा ॲनिमल्समध्ये. नंतर परत जर मायक्रोबचा रोल बघितला तुम्ही तर बायोफर्टिलायझर. ओके, बायोफर्टिलायझरमध्ये तुमचे ॲझोला, ओके, नंतर आयझोबियम, अजून ॲझोस्पिरिलम, अझोटोबॅक्टर, हे सगळे बायोफर्टिलायझर काय आहेत, काय मायक्रोब्स आहेत. ओके, लॅटेंट लाईव्ह फॉर्म मायक्रोब्स आहेत ते. आणि बायोपेस्टिसाइड पण आहेत. बायोपेस्टिसाइडमध्ये तुमचे ट्रायकोडर्मा, बॅसिलस सबटिलिस, ओके, अदर जे असतील ते सगळे बायोफर्टिलायझर मीन्स मायक्रोब्स आहेत. ते बॅक्टेरिया किंवा फंगसेस आहेत जे डिसीज रिड्यूस करण्यासाठी यूज करतो आपण. नंतर डिफरंट एंटोपॅथोजेनिक फंगस आहेत. ओके, एंटोथोरा किंवा तुमचे मेटारायझियम असेल ते काय आहेत, एंटोपॅथोजेनिक फंगस आहेत. म्हणजे इन्सेक्ट कंट्रोल करण्यासाठी यूज करतो आपण ते फंगसला. परत डिफरंट स्टेनरनेमा किंवा हिट्रोरॅबिडिटी स्पेसीज आहेत, त्या स्टेनरनेमा आणि हिट्रोरॅबिडिटी स्पेसीज ते नेमॅटोड कंट्रोल करण्यासाठी यूज करतात. ओके, अशा प्रकारचे यूज आहेत ॲग्रिकल्चरमध्ये. तर त्याच्यामध्ये सॉईल हेल्थ मेंटेन होते मायक्रोब्समुळं. ओके, सॉईल फ्लोरा मेंटेन होतो. तर देन जे व्हिजिटेटिव्ह रायझोस्पेरिक सॉईल असेल, रायझोस्पेरिक सॉईलमध्ये डिफरंट मायक्रोबियल पॉप्युलेशन असतं ते मेंटेन होतं मायक्रोब्समुळं. डिफरंट सायकल्स असतात ते कंटिन्यू होतात मायक्रोब्समुळं. तर ही स्लाइड सिम्पली असेच टाकलेले आहे. तर त्याच्यामध्ये आपण जर कन्सिडर केलं तर मायक्रोब्स आपल्याला कसे बेनिफिट करतात त्याच्यामध्ये फूडमध्ये. ओके, आपण डेअरी इंडस्ट्रीमध्ये बघितलं किंवा अदर डिफरंट फूड्स आहेत, चीज वगैरे तुमचं जे फास्ट फूड प्रोडक्शनसाठी यूज होतं
ते ब्रेड इंडस्ट्रीमध्ये, तर ते फूड प्रोड्यूस करण्यासाठी डिफरंट बॅक्टेरियाचा यूज होतो. तर एक ईस्टचा बघितला फर्मेंटेशनसाठी आपण सॅकरोमायसिस सेर्व्हिसी आहे ती मोठ्या प्रमाणात यूज होते. डिफरंट अँटीबायोटिक्स डेव्हलप करण्यासाठी पेनिसिलिन आहे. पेनिसिलियम नोटॅटम जी फंगस आहे त्याच्यापासून अलेक्झांडर फ्लेमिंगने काय पेनिसिलिन ही अँटीबायोटिक डिराईव्ह केली होती. ठीक आहे. नंतर एक अँटीबायोटिक ॲग्रिकल्चरमध्ये बॅक्टेरियल पॅथोजन्सला खूप यूज होते, ती कोणती आहे? स्ट्रेप्टोमायसिन स्ट्रेप्टोसायक्लिन किंवा स्ट्रेप्टोमायसिन जे आहेत ते मायसिस या फंगसपासनं ॲक्टिनोमायसिसपासनं किंवा फंगसपासनं डिराईव्ह केलेले आहेत. ठीक आहे. नंतर तुम्हाला हिस्ट्रीमध्ये सांगतो त्याचं. तर एन्व्हायरमेंटमध्ये जे इकॉलॉजिकल बॅलन्स आहे तो मायक्रोब्समुळे होतं, डिकम्पोजिशन होतं, डिफरंट सायकल्स कंटिन्यू होतात. नंतर इन केस ऑफ प्रिव्हेंटिंग डिसीज, ओके, बायोपेस्टिसाइड किंवा डिफरंट एन्झाईम्स, विटॅमिन्स किंवा अँटीबायोटिक्स तयार करण्यासाठी होतं, ते डिसीज प्रिव्हेन्शनसाठी यूज होतं. इन ॲग्रिकल्चरसाठी क्रॉप प्रोडक्टिव्हिटी मीन्स अल्टिमेटली सॉईल हेल्थ मॅनेज करण्यासाठी आपण डिफरंट बायो फर्टिलायझर्स वगैरे यूज करतो. आणि नॅचरली पण खूप मोठ्या प्रमाणात मायक्रोब्स हेल्प करतात ॲग्रिकल्चरमध्ये. इन द फॉर्म ऑफ एनर्जी वी कॅन यूज मिथेन ॲज अ बायोफ्युल. ओके, बायोफ्युल म्हणून यूज करू शकतो मिथेनचा. नंतर बायोडिझेल प्लांट आहे, तुम्हाला मागच्या लेक्चरला सांगितलं होतं की जॅट्रोफाय बायोडिझेल प्लांट आहे त्याच्यापासून, किंवा आपण इथेनॉल एक्स्ट्रॅक्ट करू शकतो. वी कॅन ऑल्सो यूज ॲज अ इथेनॉल इन ऑटोमोबाईल इंडस्ट्री. ओके. नंतर इन वेस्ट वॉटर इफ्लुएंट जे असतं त्याला मीन्स वॉटर ट्रीटमेंट करण्यासाठी जे इंडस्ट्रियल वॉटर असतं ते युजेबल नसतं, ॲग्रिकल्चर युजेबल नसतं, त्याला ॲग्रिकल्चर युजेबल करण्यासाठी आपण मायक्रोबची ट्रीटमेंट करून त्याला ते जे हार्मफुल प्रॉडक्ट्स असतात ते रिमूव्ह करत असतो. ओके. नंतर पुढची हिस्ट्री आहे. हिस्ट्रीमध्ये जनरली तुम्हाला 3 सायंटिस्ट, सगळ्यांना आवाज येतोय व्यवस्थित? हॅलो. Yes, sir. ओके. काही प्रॉब्लेम नाही ना ऑडिओचा? No, sir. ओके. तर याच्यामध्ये डिस्कवरीमध्ये बघितलं, आता हिस्ट्रीमध्ये बघितलं तुमचं, हिस्ट्रीमध्ये जनरली तुम्हाला मायक्रोबायोलॉजीचे 3 सायंटिस्ट माहिती पाहिजे. एक अँटन वॉन लिओनोव्ह, नंतर लुईस पाश्चर आणि रॉबर्ट कोच. मॅक्झिमम कॉन्ट्रीब्युशन या तिघांचंच आहे. अँटन वॉन लिओनोव्ह, लुईस पाश्चर आणि रॉबर्ट कोच या तिघांचं मॅक्झिमम कॉन्ट्रीब्युशन आहे, आणि बाकीचे थोडे थोडे कॉन्ट्रीब्युशन आहे बाकीच्या सायंटिस्टचं. तर बघितलं जर आपण अरिस्टॉटलपासून बघितलं तर आधी खूप मोठ्या प्रमाणात इन 12th सेंचुरी, ओके, 12th सेंचुरीमध्ये ब्युबॅनिक प्लेग आला होता युरोपमध्ये. ओके, डिफरंट पॅन्डेमिक्स आले होते. तर ब्युबॅनिक प्लेग आला होता, तर ब्युबॅनिक प्लेगमध्ये जवळजवळ युरोपचं 25% पॉप्युलेशन रिड्यूस झालं होतं त्या ब्युबॅनिक प्लेगमुळे इन 12th सेंचुरी. ओके. तर 1200 शतकात त्यांचं ब्युबॅनिक प्लेगमुळे खूप मोठ्या प्रमाणात पॉप्युलेशन रिड्यूस झालं होतं. नंतर इन मिड 15th सेंचुरी, 1500च्या शतकामध्ये जवळजवळ अमेरिकेमध्ये स्मॉल पॉक्स आला होता मोठ्या प्रमाणात. ओके, स्मॉल पॉक्स माहिती आहे, देवी हा डिसीज तो व्हायरसेसमुळे होतं, तर त्याच्यामुळे पॉप्युलेशन रिड्यूस झालं होतं. परत इन 1920, ओके, तर आत्ता 100 वर्षापूर्वी स्पॅनिश फ्लू आला होता. ओके, पॅन्डेमिक आला होता. जवळजवळ स्पॅनिश फ्लूमुळे जवळजवळ 5 करोडपेक्षा जास्त माणसं मेली होती स्पॅनिश फ्लूमुळे. तर इन्फ्लुएन्झा हा व्हायरसमुळे H1N1 जो आला होता, H1N1A व्हायरस होता तो, त्याच्यामुळे स्पॅनिश फ्लू आला होता. तो ऑल ओव्हर वर्ल्ड मोठ्या प्रमाणात आत्ता जो आहे त्याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणात डेथ झाले होते तेव्हा. ओके, स्पॅनिश फ्लूमुळे. नंतर जनरली अजून वर्ल्ड वॉर फर्स्ट केव्हा झालेला आहे? आय थिंक इन 1914 to 1918. ओके, हे 4-5 वर्षाच्या काळामध्ये जेव्हा वर्ल्ड वॉर फर्स्ट झालं तेव्हा डिफरंट कंट्रीजने असे बायोटेररिझम सारखे मीन्स असे पॅथोजन्स डेव्हलप केले, आणि ते पॅथोजन्स शत्रू पक्ष मीन्स समोरची कंट्री असेल त्याच्यामध्ये इन्फेक्शन केलं. नंतर सेकंड वर्ल्ड वॉर झालं तेव्हा पण असंच इन्फेक्शन झालं होतं. सेकंड वर्ल्ड वॉरच्या वेळेस US मिलिटरी जी होती, US मिलिटरीमधले जवळजवळ 1 लाखापेक्षा जास्त सोल्जर्स डाय झाले होते बिकॉज ऑफ द डिसीज.
ओके, डिसीजमुळे डाय झाले होते तिथं. सेकंड वर्ल्ड वॉर आय थिंक कोणत्या डिकेड 1950च्या आसपास झालं होतं ना किंवा तरी. नंतर ठीक आहे, असं बेसिक आहे. आत्ता जे पॅन्डेमिक चालू आहे किंवा डिफरंट आता डिसिजेस आलेले आहेत त्यांचं इम्पॉर्टन्स लक्षात तेव्हा कोणाला जवळजवळ 18th सेंचुरीपर्यंत मीन इन 19th सेंचुरी किंवा 18th सेंचुरीच्या इनिशिएशनला एंडिंगला 18th सेंचुरीच्या एंडिंगपर्यंत कोणालाच माहीत नव्हतं की हे पॅन्डेमिक एखाद्या मायक्रो ऑर्गॅनिझम्समुळे होत आहेत. ओके, ते समजत होते की काहीतरी वेगळंच आहे हे आणि त्याच्यामुळे हे डिसिजेस येत आहेत. जोपर्यंत लुईस पाश्चर किंवा रॉबर्ट कोचने वर्क केलं नाही त्याच्यावरती तोपर्यंत डिसिजेसचं कन्सिडरेशन जास्त मानलं गेलं नाही जर्म्समुळे होतं असं. त्याच्यामुळं दोन थिअरी आहेत मायक्रोबायोलॉजीमध्ये. ओके, एक स्पॉन्टेनियस जनरेशन थिअरी आणि एक जर्म थिअरी. त्याच्यामध्ये अर्धे सायंटिस्ट जे आधीचे काही सायंटिस्ट होते त्यांचं म्हणणं असं होतं स्पॉन्टेनियस जनरेशन थिअरी म्हणजे एक पॅथोजन हा कन्सेप्ट नव्हता त्यांच्यामध्ये. तर त्यांच्यामध्ये स्पॉन्टेनियस म्हणजे जर एखादा डिसीज होत असेल तर त्यांचं असं बिलीव्ह होतं त्याच्यामध्ये की तो डेव्हलप होतो नॉन लिव्हिंग मटेरियलपासून. ओके, तर मीठ माहिती आहे सगळ्यांना, मांसचा तुकडा. ओके, मीटमध्ये जर मॅगॉट्स डेव्हलप होतात किंवा त्याचं रॉटिंग होतं, ते रॉटिंग नॉन लिव्हिंग थिंग्सपासून होतं असं कन्सिडरेशन होतं. एरिस्टॉटल किंवा रॉजर बेकॉन यांचं आधीचे जे शास्त्रज्ञ होते त्यांचं कन्सिडरेशन असं होतं की मीटचं रॉटिंग होतं ते नॉन लिव्हिंग थिंगपासून होतं. आपण आता इझिली सांगू शकतो ते पॅथोजन्समुळे होतं किंवा मायक्रोब्समुळे होतं किंवा डिफरंट मॅगॉट्स आहेत, फ्लायज आहेत, त्यांच्यामुळे ते रॉटिंग होतं. आता आपण इझिली सांगू शकतो किंवा सायन्स आता डेव्हलप झालं आहे तिथं. पण त्यावेळेस तितकं डेव्हलपमेंट नव्हतं, त्याच्यामुळे त्यांची स्पॉन्टेनियस जनरेशन थिअरी होती. मग त्याच्या सपोर्टमध्ये काही शास्त्रज्ञ होते आणि काही त्याच्या अगेन्स्ट होते. मग त्याच्या अगेन्स्ट जे शास्त्रज्ञ होते त्यांनी डिफरंट त्यांच्या थिअरीज मांडल्या, त्या आपण नंतर बघू. तर त्याच्यामध्ये अरिस्टॉटल इन 300 आता BC माहिती आहे तुम्हाला, BC बिफोर क्रिस्ट. ओके, एडीचा अर्थ माहिती आहे सगळ्यांना. एडीचा अर्थ म्हणजे येशू ख्रिस्ताच्या नंतर जेवढे आपण हे झालेत इयर्स झालेत त्याला एडी म्हणतो. नंतर येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या आधी ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्याला बिफोर क्रिस्ट म्हणतो. ठीक आहे, तर अरिस्टॉटल जनरली एक ग्रीक फिलॉसॉफर होता. अजून पण त्याला त्याच्या कन्सिडरेशन्स मीन्स बाय ही ॲक्ट ॲज नोन ॲज अ फादर ऑफ बायोलॉजी. ओके, अरिस्टॉटलला फादर ऑफ बायोलॉजी होता. नंतर इन 13th सेंचुरी रॉजर बेकॉन जो आहे तर डिस्क्राईब दॅट डिसीज कॉज बाय मायन्यूट सीड ऑर जर्म. ओके, डिस्क्राईब मीन्स फक्त त्याने असं विधान केलं होतं की डिसीज मे बी मायन्यूट सीडमुळे होतं किंवा जर्म्समुळे होतं. नंतर अँटोन लिओनॉक ने खूप मोठे मोठे शोध लावले. त्याच्यामध्ये एक तुमचं सिम्पल मायक्रोस्कोप आहे. एक हा अँटोन लिओनॉक या मर्चंट होता, मीन्स त्याला असं काही सायंटिफिक बेस नव्हता, एक व्यापारी होता तो. तर त्याला फक्त त्याच्या क्युरिओसिटीच्या बेसिसवर त्याने एक सिम्पल ग्लास लेन्स बनवले आणि ग्लास लेन्समधून तो त्या मायक्रोस्कोपमधून डिफरंट नंबर ऑफ ऑर्गॅनिझम्स बघितले. त्याला माहिती नव्हतं त्यावेळेस की बॅक्टेरिया होतं, ईस्ट होतं किंवा आल्की होतं. त्याने जे डिफरंट ॲनिमल्स बघितले त्या ग्लास स्लाईड खाली, त्याच्या सिम्पल मायक्रोस्कोपच्या खाली, तर त्या मायक्रोस्कोपच्या खाली त्याला एक डिफरंट वर्ड दिला त्यांनी. तर त्या वर्डला म्हणतात ॲनिमॅक्युल्स. ओके, तर स्लाईडमध्ये बघा तुम्ही, त्याने जे डिफरंट मायक्रो ऑर्गॅनिझम्स त्या ग्लास स्लाईडच्या खाली बघितले, मायक्रोस्कोपच्या खाली बघितले, त्याला ॲनिमॅक्युल्स असं नाव दिलेलं आहे. हा ॲनिमॅक्युल्स मीन्स स्मॉल ऑर्गॅनिझम्स. ओके, स्मॉल ॲनिमल्स असं ॲनिमॅक्युल्सचा अर्थ होतो. तर हा क्वेश्चन विचारतात कधी कधी. नंतर त्याने प्रोटोझोआ, बॅक्टेरिया, ईस्ट अँड अल्गीचं डिस्क्रिप्शन दिलं होतं. त्यावेळेस डिस्क्रिप्शन दिलं होतं, पण हे वर्ड नेमिंग नंतर झालं. बॅक्टेरिया, ईस्ट वगैरे, अल्गी फक्त डिस्क्रिप्शन दिलं होतं, त्या नेमिंग नंतर झाली. ही इज कन्सिडर ॲज अ फादर ऑफ बॅक्टेरियोलॉजी ऑर प्रोटोझोलॉजी. ओके, नंतर द टर्म मायक्रोब इज कॉज बाय सेल्युलोट इन 1878. ओके, सेल्युलोट या शास्त्रज्ञाने मायक्रोब ही टर्म कन्सिडर केली. नंतर ट्रान्झिशन हा आहे डिस्कवरी एरा. नंतर ट्रान्झिशन एरामध्ये तुम्हाला सांगितलं होतं आधी की स्पॉन्टेनियस जनरेशन मानणाऱ्या अर्धे शास्त्रज्ञ होते आधीचे काही, आणि नंतर जर्म थेरी
मानणारे अर्धे शास्त्रज्ञ होते. जर्म थिअरी मानणारे काय होते, स्पॉन्टेनियस जनरेशनमध्ये त्यांचं म्हणणं काय होतं की नॉन लिव्हिंग थिंग पासनं लिव्हिंग थिंग्स डेव्हलप होतात. ओके, बट त्याला अपोज बाकीच्या शास्त्रज्ञांनी केलं, लाईक फ्रान्सिस्को रेडी आणि लॅझारस स्पॅलन्झानी किंवा लुईस पाश्चरने त्याला अपोज केलं आणि त्यांनी त्यांचे डिफरंट एक्सपेरिमेंट्स मांडले की त्या एक्सपेरिमेंटमध्ये त्यांनी प्रूव्ह केलं की लिव्हिंग थिंग पासनंच लिव्हिंग थिंग डेव्हलप होतात, की स्पॉन्टेनियस जनरेशन म्हणजे नॉन लिव्हिंग थिंग पासनं लिव्हिंग थिंग्स डेव्हलप होत नाहीत, लिव्हिंग थिंग पासनंच लिव्हिंग थिंग्स डेव्हलप होतात. त्यांनी असं म्हणजे त्यांनी डिस्प्रूव्ह केली, दे डिस्प्रूव्ह द स्पॉन्टेनियस जनरेशन थिअरी. मग त्यापासून मायक्रोबायोलॉजीचा खरा स्टार्टिंग सुरू झाला. त्याच्यामध्ये मग फ्रान्सिस्को रेडी ही शो दॅट मॅगोट्स वुड नॉट अराइज फ्रॉम डिकेइंग मीट व्हेन इट इज डिस्कवर्ड. ओके, हा एक्सपेरिमेंट बघा. एक्सपेरिमेंट मध्ये आता पहिल्या वरती तुम्ही ग्लास सगळ्यांना दिसतंय, विजिबल होतंय सगळ्यांना? हॅलो, सर. Yes, sir. ओके ओके, हो सर, डिस्प्ले. हो ठीक आहे. तर त्याच्यामध्ये पहिला एक्सपेरिमेंट आहे फ्रान्सिस्को रेडीचा. तर त्याने काय केलं, ग्लास जार घेतले. ओके, त्या ग्लास जारमध्ये त्याने एक पहिली जी ग्लास जार आहे त्याच्यामध्ये असं चा पीस ठेवला. मीठचा पीस ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये ओपन ठेवला त्याला. नंतर सेकंड याच्यामध्ये काय केलं त्याने, एक असं गॉज किंवा असं एक कपडा लावला. त्या कपडा लावल्यानंतर आणि मीठ मध्ये ठेवलं. नंतर थर्ड जारमध्ये काय केलं, त्याला जारमध्ये मीठचा तुकडा ठेवला आणि ते पूर्ण ग्लास जार सील केली. ओके, तर आधीच्या कन्सिडरेशन स्पॉन्टेनियस जनरेशनचं कन्सिडरेशन काय होतं, त्यांचं म्हणणं होतं लिव्हिंग थिंग पासनं नॉन लिव्हिंग थिंग पासनं लिव्हिंग थिंग्स डेव्हलप होत असतात. म्हणजे त्यांचं असं कन्सिडरेशन होतं की मायक्रोब्स वगैरे किंवा काही असं कन्सिडरेशन नव्हतंच त्यांचं. मग ती थिअरी डिस्प्रूव्ह करण्यासाठी हा एक्सपेरिमेंट फ्रान्सिस्को रेडीने केला होता. तर त्याच्यामध्ये पहिल्या जारमध्ये बघितलं आपण, त्याच्यामध्ये फ्लायज येतात, मीटवरती बसतात, त्याच्यावर एग हॅचिंग करतात. तिथं एग हॅचिंग केल्यानंतर तिथं काय होतं, डिफरंट फ्लायज डेव्हलप होतात. आणि फ्लायज डेव्हलप झाल्या म्हणजे काय, एग हॅचिंग झाल्यामुळे तिथं रॉटिंग होते, मॅगोट्स. ओके, लार्वल स्टेज जे आहेत तुम्हाला माहिती आहे, फ्लायची लार्वल स्टेज काय आहे, मॅगोट्स. तर मॅगोट्स हे रॉटिंग करतात. मग त्याच्यामुळे कळून गेलं इथं. नंतर काय झालं, त्याने जे गॉज लावलेलं होतं किंवा कपडा लावलेला होता त्याच्यामुळे काय होतं, फ्लायज मध्ये एंटर करू शकले नाही. तर फ्लायज फक्त त्या कपड्यावरतीच राहिले. पण त्या फ्लायजने जे एग हॅचिंग केलं, ते एग हॅचिंग कशावरती केलं, मीटवरती पडलं. ओके, बिकॉज ते असं कपडा होता तो असं सीव टाईप कपडा होता. ओके, असं गाळणीसारखा कपडा होता, त्याच्यामुळे एग हॅचिंग मध्येपर्यंत गेलं आणि फ्लायज उडून गेलं. मग ते एग हॅचिंग मध्येपर्यंत गेल्यानंतर तिथं पण रॉटिंग झालं मीठचं. बट जो सील जार होता तिथं ह्या फ्लायज तिथंपर्यंत पोहोचू शकला नाही. त्याच्यामुळे काय झालं, मीट रॉटिंग झालं नाही. म्हणजे इथं हॅचिंगच झाली, एग हॅचिंगच झाली नाही, तर रॉटिंगच झाली नाही. मीन्स या कन्सिडरेशन नुसार काय होतं की जर बाहेरचं लिव्हिंग ऑर्गॅनिझम हॅचिंग केली नाही तर लिव्हिंग थिंग्स डेव्हलप होत नाही. पण या एक्सपेरिमेंटला पण काही स्पॉन्टेनियस जनरेशन जे सपोर्ट करत होते त्या शास्त्रज्ञांनी, लाईक जॉन निदम. ओके, जॉन निदमने काय सांगितलं, John Needham is a supporter of spontaneous generation theory. He proposed that tiny organisms are spontaneously on mutton gravy वरती डेव्हलप होतात. मग त्याचं म्हणणं होतं, फ्रान्सिस्को रेडीने जो एक्सपेरिमेंट केला, तर तो एक्सपेरिमेंट केल्यानंतर त्याचा असा प्रॉब्लेम झाला की एक पर्टिक्युलरली एअरमध्ये अशी ऊर्जा आहे, त्यांचं म्हणणं होतं जॉन निदमचं, की ती एअरमध्ये ऊर्जा होती. त्यांनी जो ग्लास जार सील केलेला होता ते एअर इथं एंटर झाले नाही, त्याच्यामुळं मायक्रोब्स डेव्हलप झाले नाहीत, असं एंटर केलं. पण लुईस पॅश्चरने नंतर काय केलं, लुईस पॅश्चरने एक एक्सपेरिमेंट केला. ओके, खाली दिसतंय तुम्हाला ब्रॉथ आहे. ब्रॉथ मध्ये काय न्यूट्रिएंट मीडिया आहे. न्यूट्रिएंट मीडिया म्हणजे एक मीडिया असतो, तो न्यूट्रिशनल मीडिया असतो. तर न्यूट्रिशनल मीडियावर बॅक्टेरिया ग्रो होतात, त्याला न्यूट्रिएंट मीडिया म्हणतो, किंवा ब्रॉथ असतो. ओके, जसं सूप असतं तसं सूप सारखं ब्रॉथ असतो. तर ते ब्रॉथ डिफरंट स्वान नेक फ्लास्क आहे. ओके, तर स्वान ॲनिमल माहिती असेल तुम्हाला, स्वान. तर त्या स्वानच्या नेक टाईप फ्लास्क घेतले त्याने, त्याला पर्टिक्युलरली स्वान नेक फ्लास्क एक्सपेरिमेंट म्हणतात या लुईस पाश्चरच्या. त्याच्यामध्ये एका याच्यात ब्रॉथ ठेवला, त्याच्यामध्ये सिम्पली फ्लास्क वरती ओपन ठेवलं होतं. नंतर सेकंड फ्लास्क मध्ये काय केलं त्याने, तर कॉटन प्लग लावला वरती, कॉटन प्लग लावला आणि नंतर काय केलं,
थर्ड फ्लास्कमध्ये एक सॉन्नेस फ्लास्क घेतला, त्याच्यामध्ये सूप ठेवलं किंवा ब्रॉथ ठेवलं, ठीक आहे. आणि सगळ्या ब्रॉथला हीट केलं, ठीक आहे, बॉईल केल्यानंतर काय झालं, त्याच्यामध्ये पहिलं ब्रॉथ होता तो थंड झाल्यानंतर काय झालं, परत त्याच्यामध्ये बॅक्टेरियाचं का ओपन होतं, त्याच्यामुळे बॅक्टेरियाचं कंटॅमिनेशन झालं आणि रॉटिंग झालं. पण सेकंड फ्लास्कमध्ये रॉटिंग नाही झालं. का रॉटिंग नाही झालं, तर कॉटन प्लग लावले असल्यामुळे तिथं पर्यंत एअर पोहोचू शकले नाही किंवा स्टेरिलिटी मेंटेन राहिले बॉईल केल्या असल्यामुळे. आणि जे इथं स्वाननेस फ्लास्क होतं तिथपर्यंत मायक्रोब्स पोहोचू शकले नाही, कारण की हा असा प्रकारचा आकार होता की त्या आकारामुळं मायक्रोब्स मध्ये एंटर करू शकले नाही, काय एअर एंटर करू शकले नाही. ते पर्टिक्युलरली हाफ नेक पर्यंत एंट्री करू शकले, नंतर एंट्री करू शकले नाही, ठीक आहे. अशा पद्धतीने तो पण थर्ड फ्लास्क पण स्टेराईल राहिला. अशा पद्धतीने त्यांचा एक्सपेरिमेंट सक्सेस झाला लुईस पाश्चरचा, आणि त्यांनी त्या एक्सपेरिमेंटवरनं ती स्पॉन्टेनियस जनरेशन थिअरी होती ती डिस्प्रूव्ह केली. ओके. बट इथं पण एक ड्रॉबॅक आहे थोडासा लुईस पाश्चरच्या थिअरीमध्ये, कारण की त्यावेळेस त्यांना माहिती नव्हतं की बॅक्टेरिया एक हॉट कंडिशनला पण काही काही बॅक्टेरिया आहेत ते एंडोस्पोर असतात. जे बॅक्टेरिया एंडोस्पोर डेव्हलप करतात ते हॉट कंडिशनला पण विथस्टँड करतात. आणि काही दिवसानंतर हे स्टेराईल फ्लास्क जे होते ते स्टेराईल फ्लास्क सुद्धा रॉट झाले. त्याच्यामुळे मग नंतर जॉन टिंडालने नंतर एक्सपेरिमेंट केला त्याच्यावर, तुम्हाला नंतर सांगतोस काय केलं. तर आपण कॉन्ट्रीब्युशन बघून घेऊ लुईस पाश्चरचं काय काय आहे, ठीक आहे. जॉन निदमचं बघितलं, त्याने सपोर्टर होता स्पॉन्टेनियस जनरेशनचा, त्याने फ्रान्सिस्को रेडीला अपोज केलं होतं. नंतर आहे लॅझारो स्पॅलन्झानी. तर लॅझारो स्पॅलन्झानीने काय केलं, he demonstrated that air carries germ to culture media. He showed the broth boil would not give rise to microscopic forms of life. Okay. एक मिनिट, कोणी कनेक्ट करायचंय का कोणाला? समजतंय का? एक्सपेरिमेंट समजला का सगळ्यांना? हॅलो. Yes, sir. सिम्पली आयडिया आली असेल तुम्हाला कशामुळे काय झालं, कशामुळे काय झालं, ठीक आहे. नंतर लुईस पाश्चरचं बघू आपण. लुईस पाश्चर ही इज कन्सिडर ॲज अ फादर ऑफ मायक्रोबायोलॉजी सुद्धा म्हणतात. म्हणजे बरंचसं कॉन्ट्रोवर्सी आहे. फादर ऑफ मायक्रोबायोलॉजीला अँटन वॉन लिओनॉकला म्हणायचं किंवा लुईस पाश्चरला म्हणायचं. काही बुक्समध्ये लुईस पाश्चर दिला आहे, काही बुक्समध्ये अँटन वॉन लिओनॉक आहे. पण ॲग्रिकल्चर जे बुक्स आहेत त्या ॲग्रिकल्चरच्या बुक्समध्ये अँटन वॉन लिओनॉकलाच हे म्हटलेलं आहे, फादर ऑफ मायक्रोबायोलॉजी म्हटलेलं आहे, ठीक आहे. नंतर लुईस पाश्चरचं कॉन्ट्रीब्युशन आहे इज अ फादर ऑफ मेडिकल मायक्रोबायोलॉजी, बिकॉज ही डेव्हलप डिफरंट वॅक्सिन्स, त्याच्यामुळे मेडिकल मायक्रोबायोलॉजीमध्ये त्याचं जास्त वर्क आहे. तुम्हाला सांगितलं स्वॉननेस फ्लास्कचा एक्सपेरिमेंट केला आणि त्याने स्पॉन्टेनियस जनरेशन थिअरी डिस्प्रूव्ह केली हे सांगितलं. नंतर दे ऑल्सो म्हणजे त्याने बॉइलिंग केलं, ते बॉइलिंगमध्ये आहे पॉश्चरायझेशन केलं. ते आत्ता पॉश्चरायझेशन केलेली जे बॉईल मीन्स 62.8 डिग्री सेल्सिअस किंवा काही अराउंड 62 डिग्री सेल्सिअसला मिल्क हिटिंग केली हाफ अँड हवरसाठी, ठीक आहे. सॉरी, माइल्ड हिटिंग केली तर हाफ आवरसाठी म्हणजे 30 मिनिटसाठी हिटिंग केली, तर त्यालाच म्हणतात पाश्चरायझेशन. ओके. मीन्स मॅक्झिमम बॉईल न करता त्याने मिल्ड बॉइलिंग 62 डिग्री सेल्सिअसला हाफ आवरसाठी केले, त्यालाच पाश्चरायझेशन म्हणतात. ही पाश्चरायझेशन मेथड अजून सुद्धा यूज होते इन केस ऑफ डेअरी इंडस्ट्री. ओके. मिल्कचं बॉइलिंग करतात ते असंच करतात, त्याला पाश्चरायझेशन म्हणतात. का पाश्चरायझेशन करतात, तर मिल्कमध्ये काही बॅक्टेरिया हे बेनिफिशियल असतात आणि काही बॅक्टेरिया हे हार्मफुल असतात. जर काही ह्या कंटिन्युअस स्लो हिटिंगमुळे काय होतं, तर बेनिफिशियल बॅक्टेरिया आहेत ते किल होत नाही, त्यांचं सर्वायवल राहावं, त्यामुळे असं मिल्ड हिटिंग केले जाते. दुधामध्ये पण अजून सुद्धा ते पाश्चरायझेशन यूज केलं जातं. पाश्चरायझेशन सिम्पली मीन्स काय आहे, पाश्चरायझेशन मिल्ड हिटिंग ॲट 62.8 डिग्री सेल्सिअस फॉर द 30 मिनिट्स. ओके. एवढंच आहे पाश्चरायझेशन. पण ते लुईस पाश्चरने दिलं, त्याच्यामुळे त्याला पाश्चरायझेशन म्हणतात. ओके. ही इन्व्हेंटेड प्रोसेस ऑफ पाश्चरायझेशन, फर्मेंटेशन. त्याने काय केलं होतं, डिफरंट बॅक्टेरिया किंवा मायक्रोब्स यूज करून जे फूड असतं किंवा
डिफरंट हे असतात, ग्रेप्स असतात. ग्रेप्स मीन्स फ्रुट्स असतात. तर ते फ्रुट्सवरती एक्सपेरिमेंट केला, मायक्रोब्स इन्सर्ट केले, ते ग्रेप्स त्यांचं फर्मेंटेशन झालं आणि त्याच्यामधून अल्कोहोल डेव्हलप झालं, कारण की अनअरेबिक रेस्पिरेशनमुळे तिथं अल्कोहोल डेव्हलपमेंट झाली. ठीक आहे. नंतर पाश्चर डेमॉन्स्ट्रेटेड डिसीजेस ऑफ सिल्कवर्म ड्यू टू द प्रोटोझोआ ॲनिमल्स असतात, ॲनिमॅक्युलस असतात, जे प्रोटोझोन असतात, ते प्रोटोझोनमुळे डिफरंट सिल्कवर्मचे डिसीज होतात. ओके, सिल्कवर्म म्हणजे काय आहे? रेशीम किडा. ओके, त्याच्या आळ्या ज्या असतात त्यांच्यावरती डिसीज होतं, त्यांचं डेमॉन्स्ट्रेशन केलं होतं लुईस पाश्चर. नंतर कॉन्ट्रीब्युशन्स, ही कॉइन द टर्म मायक्रोबायोलॉजी. एरोबिक, तुम्हाला एरोबिक सांगितलं. एरोबिक म्हणजे यूज ऑफ ऑक्सिजन and anaerobic means absence of oxygen for the respiration. ते एरोबिक आणि अनएरोबिक टर्म पण कोणी दिले? लुईस पाश्चरने दिलाय. नंतर ही डिस्प्रूव्ह द थिअरी ऑफ स्पॉन्टेनियस जनरेशन. त्याच्या स्वॉननेस क्लासच्या एक्सपेरिमेंटने काय केलं? थिअरी काय केली? डिनाय केली. ओके, स्पॉन्टेनियस जनरेशन थिअरी डिनाय झालं. नंतर ही डेमॉन्स्ट्रेट दॅट अँथ्रॅक्स वॉज कॉज बाय द बॅक्टेरिया अँड ऑल्सो प्रोड्यूस द वॅक्सिन फॉर द डिसीज. ओके, अँथ्रॅक्स डिसीज झाला होता, बॅसिलस अँथ्रॅक्सिस. ओके, बॅसिलस अँथ्रॅक्सिस या बॅक्टेरियामुळं अँथ्रॅक्स डिसीज झालेला होता. तो बॅक्टेरिया त्याने शोधून काढला लुईस पाश्चरने. नंतर ही डेव्हलप मीन्स त्याने बॅसिलस फक्त बॅक्टेरिया असं टर्म दिली त्याने. अँथ्रॅक्स हा बॅक्टेरियामुळे होतं एवढंच दिलं फक्त. बॅसिलस अँथ्रॅक्सिस हा नंतर रॉबर्ट कोचने शोधलेला आहे. ओके, ही डेव्हलप द लाईव्ह अटेन्युएटेड वॅक्सिन फॉर द डिसीज. ओके, जे लाईव्ह अटेन्युएटेड वॅक्सिन मीन्स काय करायचं? जे कॉझल ऑर्गॅनिझम असतो त्यालाच हाफ किल केल्यानंतर लाईव्ह अटेन्युएटेड वॅक्सिन डेव्हलप होतात. नंतर जॉन टिंडाल, तर तुम्हाला सांगितलं तर पाश्चरच्या एक्सपेरिमेंटमध्ये पण काय होतं, नंतर शेवटी ते स्टेराईल फ्लास्क जे आहेत काही दिवसानंतर त्यांचं रॉटिंग होऊन जातं, कारण की बॅक्टेरियल एंडोस्पोर असतात. तर जॉन टिंडालने ते बॅक्टेरियल एंडोस्पोर डिस्ट्रॉय करण्यासाठी प्रोलॉंग बॉइलिंग ऑर इंटरमिडिएट हिटिंग मीन्स त्याने काय केलं? डिफरंट डिसकंटिन्युअस हिटिंग दिली. ओके, ते जे ब्रॉथ होते त्यांना डिसकंटिन्युअस हिटिंग दिली, म्हणजे 3 दिवसासाठी डिसकंटिन्युअस हिटिंग दिली. तर पहिल्या दिवशी हिटिंग केली, त्याच्यामधले मायक्रोब्स मेले. नंतर काय होतात? एंडोस्पोर असतात ते मेलेले नसतात पहिल्या दिवशी. नंतर सेकंड डेला त्याने परत हिटिंग केली, परत त्याला कूल केलं. थर्ड डेला परत हिटिंग केली, परत कूल केलं. त्याच्यामुळे जे स्पोर असतात, एंडोस्पोर असतात, ते परत जर्मिनेट होतात आणि परत किल होतात. म्हणजे याला डिस्कंटिन्यू हिटिंग देऊन आपण त्याला स्टेरिलाइज करू शकतो त्या ब्रॉथला. ठीक आहे, त्या डिस्कंटिन्यू हिटिंगलाच टिंडलायझेशन म्हणतात. ओके, टिंडलायझेशन जसं पाश्चरायझेशन आहे तसंच टिंडलायझेशन इफेक्ट म्हणतात त्याला. जॉन टिंडालने दिलाय त्याच्यामुळे टिंडलायझेशन. नंतर जोसेफ लिस्टरने अँटीसेप्टिक सर्जरी कशी करायची ते दिलं. नंतर ही कन्क्लुडेड दॅट मायक्रो ऑर्गॅनिझम्स इन्फेक्ट द वाउंड. ओके, नंतर ही ऑल्सो गिव्ह द थिअरी ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम डिस्ट्रॉय करायचे बाय युझिंग द कार्बोलिक ॲसिड. कार्बोलिक ॲसिड म्हणजेच काय? फिनॉल. ओके, फिनॉलचा यूज करून आपण ऑपरेशन थिएटरमधले मायक्रो ऑर्गॅनिझम डिस्ट्रॉय करू शकतो. त्याने त्यावेळेस ते निदर्शनास आणून दिलं होतं सगळ्यांची. नंतर आहे रॉबर्ट कोच. ठीक आहे, रॉबर्ट कोच आहे. नंतर त्याचं कोच पोच्युलेट आहे. नंतर म्हणजे तुमचा जवळजवळ हिस्ट्रीचा थोडा पार्ट राहिलेला आहे आता, आय थिंक. ठीक आहे, रॉबर्ट कोच नंतर घेऊ आपण. आवाज येते का सगळ्यांना? आता मीटिंग एंड होईल बहुतेक 5 मिनिटात. 1 तासाचं मीटिंग असं नाही. तर कोणाला काही प्रॉब्लेम आहे का आतापर्यंत? रॉबर्ट कोच नंतर घेऊ आपण. कोच पोच्युलेट आहे ते नंतर घेऊ नेक्स्ट लेक्चर. त्याच्यामध्ये एक्सपेरिमेंटमध्ये काही कोणाला काही समजलं नाही किंवा काही कोणाचे काही क्वेश्चन्स असतील मायक्रोब्स विषयी, बॅक्टेरिया विषयी. बॅक्टेरियाचं नंतर डिटेल घेणारच आहोत आपण, बॅक्टेरिया काय आहे काय नाही. हॅलो, इंटरॅक्शन ठेवा. तुम्हाला काही बोलायचं असेल तर बोला, विचारायचं असेल तर विचारा. हॅलो,
आवाज येतोय सगळ्यांना? हा सर. विचारा, काही क्वेश्चन विचारायचे असेल तर. ग्रुपला विचारू शकता, इथं नाही विचारता येत. ठीक आहे. ठीक आहे, मग करायची मीटिंग एंड. ठीक आहे, मग एंड करतो.